आलेले आहेत, येत आहेत आमच्या सर्व या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं असे हिंदू पॅव्हलियनचे अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन, संग्राम जगताप फाउंडेशन आणि आय लव्ह नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अहमदनगर येथे मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं आहे। मी स्वतः आता माझं ब्लड डोनेट केलेलं आहे आणि इथे एक उत्साहाचं वातावरण आहे, कारण मागील काही दिवसात आपण संपूर्ण शहरात पाहिलं की सगळे संघटना एकत्र येऊन या मेगा ब्लड डोनेशन कॅम्पसाठी सगळ्यांनी प्रयास केलेले आहे। प्रत्येक आज रिटेलर जो आमचा मोबाईलचा आहे त्यांनी आज स्वतःची दुकान बंद ठेवलेली आहे। सगळ्यांनी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना बोलवून की ब्लड डोनेट करा, कारण हा एक फार मोठा कॉज आहे आणि मी नेहमी म्हणतो की रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे, कारण तुम्ही कोणाचं जीवन वाचवता आणि या तुमच्या एक छोट्याशा दानातून फार मोठी एक वेगळा बदल होऊ शकतो। मी सर्व संघटनांना, सर्व पदाधिकाऱ्यांना, सगळ्या ब्लड जे बँक्सना त्यांना माझी शुभेच्छा देतो। सर्वांना विनंती करतो की आपण जर आतापर्यंत ब्लड नाही दिलं असेल तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हा कॅम्प आहे, नक्की येऊन आपण ब्लड डोनेट करा। खरं तर एमरा जे अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन ही जी संघटना ही गेल्या काही वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि या संघटनेचे प्रमुख एक मार्गदर्शक होते स्वर्गीय भावेजी सोलंकी यांच्या स्मरणार्थ गेल्या एक वर्षभरापूर्वी त्यांच्या स्मरणार्थ एक ब्लड डोनेशन कॅम्प नगरमध्ये या संघटनेने आयोजित केला गेला होता आणि त्याला एक चांगला प्रतिसाद हा खरं तर आपल्याला पाहायला मिळाला। म्हणून या एमरा या संघटनेने पुढाकार घेतला की या वर्षी देखील असा एक कॅम्प आपल्याला आयोजित करायचा आणि याच्यामध्ये आय लव्ह नगरचं फाउंडेशन असेल, एमरा मोबाईल असोसिएशन असेल, अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना आहेत की ज्यांनी याला पाठिंबा दिला, पाठबळ दिलं आणि फक्त पाठबळ नाही तर याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर सहभागी देखील लोक आपल्याला सकाळी 6:30 ला पहिला डोनर या ठिकाणी करत होता। एक वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल आणि मला खात्री आहे की हा ब्लड डोनेशन कॅम्प हा ज्या वेळेला झाला यांनी नगर जिल्ह्याचा एक रेकॉर्ड ब्रेक केला। सर्वात जास्त हे ब्लड डोनेशन कॅम्प हे यांनी केलं आणि आज जर याचं प्राथमिक स्वरूपामध्ये होत असला तरी 2 दिवसापूर्वी देखील तालुका स्तरावरती झालेला आहे आणि जवळपास याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून मिळून संपूर्ण जिल्ह्याचं जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तो देखील जवळपास 1200 ते 1500चा आकडा हा त्यांचा ब्लड डोनेशनचा झालेला आहे। म्हणजे हा मला वाटतं किमान 4-5 हजारच्या पुढे हा आकडा जाईल, कारण की तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि शहराचा धरून। त्यामुळे अशाच पद्धतीने लोकांनी पुढच्या काळामध्ये असाच ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावा, कारण ब्लड डोनेशन म्हणजे ही कुठल्याही बाजारामध्ये न मिळणारी वस्तू आहे। कुठल्याही प्रकारे आपल्याला खर्च उपलब्ध होऊ शकत नाही, जोपर्यंत डोनर मिळत नाही तोपर्यंत ब्लड मिळू शकत नाही। त्यामुळे एमरा अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन या संस्थेचे मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो।